नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 4थीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसरची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका द्वितीय सत्राची उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशाच प्रकारचे सर्व प्रश्न परीक्षेला येणार आहेत. एकूण 30 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही तुम्हाला दिली जाईल. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, गणित, इंग्रजी, तर त्या सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्कीच विचारा. इयत्ता 4थी परिसर अभ्यास द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. परिसर 1 आणि परिसर 2वर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे. बघा, परिसर अभ्यास 1मध्ये आपल्याला पहिला प्रश्न काय असेल? योग्य पर्याय शोधून त्याचा क्रमांक चौकटीत लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आपण कोणत्या राज्यात राहतो? बघा, 4 पर्याय या ठिकाणी दिलेले. त्याच्यातला अचूक पर्याय आहे महाराष्ट्र. त्याला आपल्याला टिक मार्क करायची आणि चौकटीत 1 लिहायचं आहे. बघा, या ठिकाणी चौकट दिली आहे, तिथं 1 क्रमांक लिहा. पहिला पर्याय बरोबर आहे म्हणून. दुसरं, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी नदी, 3 नंबरचा पर्याय. तिसरं, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? 2 नंबरचा पर्याय. 4, खालील संदेश वहनाचे साधन नसलेल्या चौकटीत लिहा. चौथा पर्याय, यापैकी नाही. 5वं, खाली दिलेल्या मनोरंजनांच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही? रेडिओ. त्याच्यावर आपल्याला काहीच दिसत नाही, फक्त ऐकायला येतं. म्हणून पहिला पर्याय. या पद्धतीने आपण 5 पर्याय अचूक ओळखले की आपल्याला 5 गुण मिळतील. प्रश्न दुसरा बघा, रिकाम्या चौकटीत योग्य दिशांची नावे लिहा. 2 गुणांसाठी. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या पद्धतीने आपल्याला 4 दिशा लिहायच्या आहेत. त्यानंतर कारणे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न. 1, अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही. बघा त्याचं उत्तर. लक्षपूर्वक पहा आणि आपल्या वहीत लिहा. सूर्याच्या प्रकाशामुळे तो आपल्याला दिसत नाही, हे कारण आहे त्याचं. दुसरं, मोठी कुटुंबे विखुरली गेली. आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर आणि व्यावसायिक कारणांमुळे ती विखुरली गेली. पुढचं, वाहतुकीच्या नियमांचे पालन का केलेच पाहिजे? त्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगू शकतो, अपघात होत नाही. 5वा प्रश्न, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये आपल्याला वर्गीकरण करायचे दिलेल्या शब्दांचं. बघा, त्या ठिकाणी करून दाखवलेले. काळजीपूर्वक पहा आणि लिहा. नैसर्गिक घटक म्हणजे निसर्गापासून मिळणारे घटक आणि मानवनिर्मित म्हणजे मानवाने तयार केलेले घटक. 8 पॉईंट आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचा आणि मग निसर्गापासून आपल्याला जे जे मिळतं ते नैसर्गिक घटकामध्ये टाका. मानव काय तयार करतं ते मानवी घटकामध्ये. त्यानंतर परिसर 2ची प्रश्नपत्रिका असेल आपली 15 गुणांसाठी. बघा, प्रश्न 6वा, योग्य पर्याय निवडून चौकटीत लिहा. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचेसुद्धा 4 पर्याय आहेत. आपल्याला फक्त अचूक पर्याय निवडायचा आहे आणि तो चौकटीत लिहायचा आहे. बघा, पहिलं, औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची बंगालमध्ये रवानगी केली. दुसरं,
पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. 3. शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. 4. तानाजी हा कोकणातील उमरठे गावचा राहणारा होता. 3रा पर्याय. या पद्धतीने तुम्ही 4ही पर्याय अचूक निवडले की तुम्हाला 4 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 7वा बघा. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. पहिलं, माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले? शिवरायांचा पराक्रम पाहून माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दुसरं, शिवरायांच्या सैन्याचे मुख्य भाग कोणते होते? पायदळ, घोडदळ. त्यानंतर प्रश्न 8वा. 4-5 वाक्यात माहिती लिहा. शिवरायांची मातृपितृभक्ती. बघा ती या वाक्यातून ओसंडून वाहते. या पद्धतीने उत्तर आपण लिहायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची परिसर अभ्यासची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.